या VVPLची ज्यावेळेला सुरुवात झाली, पहिला सामना ज्यावेळेला खेळला गेला त्यावेळेला त्यांनी खरी सुरुवात करून दिली आणि ती सुरुवात सगळ्यांना प्रभावित करणारी होती आणि या VPLचा जोश तेव्हापासून जो काही वरती गेलाय किंवा याची चर्चा जी काही टेनिस क्रिकेट जगतामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागली आहे ती उत्तरोत्तर वाढत चालली आणि त्यामुळे केतन म्हात्रे जे ऑल इंडिया आयकॉन अधिराज ग्रुपकडून या स्पर्धेमध्ये आले होते त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण या आयकॉनमुळेच कदाचित या VVPL ला अजून नवीन झळाली आली, नवीन उंची गाठण्यामध्ये त्यांचाही रोल महत्त्वाचा आहे. मॅच सुरू झाला आहे. मागचा कालचा दिवस गाजवला होता नारंगी फाल्कन 888 संघानं मयूर मांगेला आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश म्हात्रे जोडी आले आणि पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. जसं तुम्ही उल्लेख केला, आयकॉन खेळाडू म्हणजे केतन म्हात्रेचा खेळ पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आला होता आणि त्यांनी निराश नाही केलं. अगदी त्याच्या खेळाला साजेशी कामगिरी त्यानं मागच्या दोन्ही दिवसामध्ये, पहिल्या दिवसामध्ये आजही देखील कामगिरी केली होती आणि त्यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. टेनिस क्रिकेटच्या पटलावरील बायकर म्हणून ज्याची ओळख आहे 37 बाईक, त्याचबरोबर 6 ते 7 फोर व्हीलर ज्याच्या नावावरती आहेत, केतन म्हात्रे या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये ISPL खेळलेला आहे आणि केतन म्हात्रेचा आपण यथोचित सन्मान करतोय. रोहनजी सामंत आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून एकदा या भावासाठी, केतनसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. केतन त्याच्या मागे एक टॅगलाईन लावले, टनाटन दे दनादन. केतन अतिशय दर्जेदार कामगिरी करत आहे आणि काल कोकणामध्ये होते, आज विरारमध्ये आले. दुसऱ्या डोक्याला, महाराष्ट्राच्या दुसऱ्या डोक्याला केतन हा प्रवास सोपा तर नाही आहे, मला माहिती आहे. सातत्यानं प्रवास करायचा आहे, कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि बॅटिंग करायचं, परंतु हे सगळं कसं जमून आणता तुम्ही? नक्कीच सर, सवय झाले आणि जी कमेंटमेंट दिलेली असते ती पार करायची असते. आणि मी दादांना बोललेलो की माझी गोव्याला पण मॅच आहे, थोडा ॲडजस्ट होईल का. तर मलासुद्धा वाटलं की एकच आयकॉन आहे तर इथे येणं गरजेचं आहे, तर मी तिकडे ॲडजस्ट केला आणि मी इकडे पॉसिबल होतं पोचणं. तर मी दिलगिरी व्यक्त करतो ऑर्गनायझरचं, कारण की त्यांनी मला बॅक केलं आणि लेट मॅच खेळून आमची मॅच खेळवली. त्यांचा आभार मानते. केतन, हा प्रवास तुझा निश्चितच इतका सोपा नव्हता. 12 मॅन ते केतन म्हात्रे ISPL स्टेट टू स्टेडियम, काय सांगशील? सर नक्कीच खूप स्ट्रगल केला आणि मी माझ्या ग्रामीण टीमला श्रेय देतो पूर्ण, कारण की मी तिथनंच वरती आलो. ग्रामीण क्रिकेट खेळत खेळत जो मला काय पुरस्कार मिळाले आणि माझं नाव झालं आणि ओपन क्रिकेटमध्ये जसं मी प्रस्थान केलं आणि जशी माझी बॅटिंग झाली तर चांगली बॅटिंग होत गेली आणि मी इथपर्यंत पोहोचलो आणि अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेन पुढे. विरारमध्ये जेव्हा तुम्ही आले, कोकणामध्ये देखील भरपूर प्रेम मिळालं असेल यात काही शंका नाही. विरारमध्ये आलेला जीवदानीच्या आशीर्वादानं पुढे झालेल्या भूमीमध्ये ही स्पर्धा आता इथे रंगते जीवदानीच्या मैदानावरती. हे विरारकर, पालघरकर किंवा वसई नानासोबतचे प्रेक्षक आणि आयोजन याबद्दल काय सांगशील? नक्कीच सर, मी जेव्हा इथं मॅच खेळायला आलो तेव्हा जीवदानी आईचा आशीर्वाद घेऊनच उतरलो होतो आणि वसई विरारमध्ये जेव्हा पण खेळायला येतो सपोर्ट खूप चांगला असतो फॅन्स लोकांचा, कधी कोणाला अनशनप नाही बोलत. तर असाच सपोर्ट करत प्रत्येक आयकॉन प्लेअरला असेल किंवा आपले जे लोकल प्लेयर त्यांना सपोर्ट करून त्यांना पुढे घेऊन जा. शेवटचा प्रश्न विचारणार आहे, तुमच्या आयुष्यातला बेस्ट मोमेंट काय आणि भविष्यातलं स्वप्न काय? सर असं काही नाही बेस्ट मोमेंट, मी करत जातो, जो बेस्ट मोमेंट येईल तो घेत जातो मी. आणि एक स्वप्न होता माझा, तो स्वप्न पूर्ण झाला, कारण की जी ISPLची ट्रॉफी होती ती उचलायची होती आणि ती उचलली आणि तो स्वप्न पूर्ण झाला. आणि सर नक्कीच मला क्रिकेटमध्ये भरपूर काय मिळालं, बट मी एक क्षणाची वाट पाहत होतो, ती ISPLची ट्रॉफी ती मिळाली आणि पूर्ण क्रिकेटमध्ये मी पूर्ण जिंकलो असं वाटतं मला आता. क्या बात आहे, ISPLची ट्रॉफी उचलली आणि मी जिंकलो, माझं स्वप्न पूर्ण झालंय. केतन म्हात्रे निश्चितच टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे आणि त्याचा हा प्रवास सुखकर यापुढे चांगला व्हावा. मी आयोजकांच्या वतीनं, वसई, विरार, नालासोपारा, बहुजन विकास आघाडीच्या वतीनं आणि हे सर्व जे आयोजक आहेत त्यांच्या वतीनं केतन तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 ऑर्गनाइज्ड बाय RS Group and Vasai Virar Box and Drum Cricket Association, co-partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, 10XU, the brand of Sachin Tendulkar, Palm Infrastructure, SBS Global School and
Institute of Hotel Tourism Management, drink partner Red Crush and Coco, and Hell, Poonam Developers, AB Group. Man of the match partners, trophy sponsored by RS Group, medal sponsored by Vasavirar Box Center of Cricket Association, cap sponsored by Virat brand, shoes and t-shirt sponsored by Tenex U brand. करेक्ट देन फिल्म्स जय आणि त्याची संपूर्ण टीम या स्पर्धेला सोशल मीडियाद्वारे प्रसारित करते, त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य आहे. VVPL सीझन 2 ची ही सुपर 8ची दुसरी मॅच आपल्या समोर आली आहे. पहिलं षटक संपलंय, पहिल्या षटकामध्ये धाबा आल्यात 13. दुसऱ्या षटकाला सुरुवात, यावेळेला पुजवाष्टीच्या बाहेरचा चेंडू हवेमध्ये, दूरच्या चेंडूला खेळण्याचं साहस केलं, धाडस केलं आणि त्या धाडसामध्ये येते विकेट. फलंदाज प्रथमेश म्हात्रे, पिट्टू बाद. कडे लागला आणि ज्या वेळेला चेंडू उंच उडाला ना, या विकास 07-007 चे पाठीराखे देखील तितकेच उंच उडाले होते. चेक. तोपर्यंत आपण स्कोअर अपडेट करूया तुकाराम सर. 13 धावा आहेत आणि 13 वरती 2 गडी बाद झाले. 1.2 षटकांचा खेळ झालाय. सर्व जी लहान मुलं या ठिकाणी आहेत त्यांना विनंती आहे, आपण सर्वांनी मागे व्हा प्लीज, मागे व्हा प्लीज, मागे व्हायचंय.
अधिराज टीम अधिराज आपण व्यासपीठावरती आहे, सर्व खेळाडू पूर्ण टीम केतन सोडून सर्व खेळाडू अधिराज आपण सर्वांनी व्यासपीठावरती यायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. चला प्रेक्षक, मॅचला सुरुवात झाली पण अगदी स्टनिंग स्टार्ट झालाय. 2 विकेट लवकर गमावल्यात. मनोजने येऊन 2 धक्के दिल्यात. साधे सुधे धक्के नाही दिलेत. भाई जोर का झटका धीरे से लगे ये तो सुना था, लेकिन ये जोर का झटका जोर से लगाय. जोरात लागलाय हा धक्का. पहिल्यांदा प्रथमेश म्हात्रेला बाद केलं, त्यानंतर धीरज पाटीलला बाद केलं. आता जबाबदारी अशा 2 खेळाडूंवरती आले, मयूर मांगेला आणि समोर आहे दुसरी त्याच्या जोडीनं दीपेश लोखंडे. नाही, आणि कौतुक करावं तितके कमी आहे मनोजचं. ज्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्याने जे विकेट घेतलेले आहेत या भर दुपारच्या उन्हामध्ये किंवा ज्या वेळेला फ्लॅट विकेट आहे जिथे थोड्या वेळापूर्वी 100 च्या वरच्या धावांचा पाठलाग झालाय, अशा ठिकाणी अशी बॉलिंग करणं म्हणजे खूप चांगला बॉलिंग एफर्ट. आणि कोणासमोर तुम्ही जसा उल्लेख केला ना 100 धावांचा पाठलाग केला आहे. कालच्या दिवसामध्ये 2 वेळा 100 पार केलेला खेळाडू आहे, संघ आहेत. 2 वेळा 100 पार केल्यात. त्यांच्या अगेन्स्ट मनोज चांगली कामगिरी करतो. नाही, खूप मोठा आत्मविश्वास बळावलेला असणार आहे यावेळेला मनोज. यावेळेला मयूर समोर, मयूरने त्या चेंडूला अलग ते कार्पेट खेळलं कव्हर ड्राईव्हच्या रूपाने. फक्त दिशा दिली आहे, तितका मोठा ड्राईव्ह नव्हता. पण जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल ब्रिजेशद्वारे तोपर्यंत एकदा येते. थँक्यू कॉम्बॉक्स. राहुल गौड अधिराज संघाचा खेळाडू आपण व्यासपीठावरती यायचे. राहुल गौड आपण व्यासपीठावरती या. प्रशांतचा राहुलचा वाढदिवस आहे का विचार जरा, कारण आज भरपूर कॉमेंट्स त्याच्यासाठी देखील आल्यात. राहुल वाढदिवस आहे आज. येस, राहुलचा वाढदिवस आहे. राहुल, वाढदिवसाच्या तुला बहुजन विकास आघाडीच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर संकेत राऊत आपण व्यासपीठावरती आहे. लवकर यायचं एक खेळाडू. चिन्मय घरत. त्यानंतर संतोष यादव, कारण मॅच सुरू झालेलं आहे. संतोष यादव, अनिल सावंत, यश घरत, अनिल सावंत, यश घरत, यश मैस्त्री, जिग्नेश वैती. सर्वांनी लगेच या, कारण जास्त वेळ घेऊ नका. मॅच देखील आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. संकेत किणी, विराज वर्तक, यश नाईक. लगेच आहे, कारण मॅच सुरू आहे. त्या मॅचच्या दिवसाने जाणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना मॅच बघायचं आहे. प्रसाद जाधव, सचिन चौरसिया, प्रतीक घरत, आणि त्याचबरोबर संतोष यादव. विशेष करून जी ऑक्शनमध्ये बोली लागली होती आणि ती रक्कम आता तुमचा प्रवास संपलाय, लगेचच तुम्हाला देण्यात येते. हा विशेष उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबवला जातोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खूप चांगला झेल इथे टिपला गेला फ्लाइंग स्लिपमध्ये. आणि क्षेत्ररक्षण कोणती चुकी केलेली नाही. या बघा कशा पद्धतीने हा चेंडू हाताळलेला होता. योगेश भालेराव, ऑल इंडिया आयकॉन, बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू, कट होणारा चेंडू आणि त्या चेंडूने बॅटची वरची कडा घेत असताना टार्गेट केलं दीपेश लोखंडेला. ज्या दीपेश लोखंडेने अर्धशतक मागील मॅचमध्ये लगावलेलं होतं, म्हणजेच कालच्या दिवसामध्ये त्याने केलेला तो खेळ मिडल ऑर्डरमध्ये येत असताना दिलेली नारंगी फाल्केच्या बॅटिंग ऑर्डरला बळकटी आणि तो मैदानाबाहेर केलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय.
सिद्धार्थ आकाशीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 16 वरती 3 आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सिद्धेश पाटील आहे. सिद्धार्थ नाही, सिद्धेश पाटील आहे. आणि ज्या वेळेला मागची मॅच झाली त्यावेळेला त्या पॉवर प्लेच्या म्हणजे VVPLच्या षटकापर्यंत झालेली जी काही धावांची बरकत होती त्या बरकतीला बघता असं वाटलं होतं की या सामन्यामध्ये सुद्धा तो ग्रेट स्टार्ट नारंगी फाल्कनला भेटेल, पण तसं झालेलं नाही आहे. त्याच्या उलट गोलंदाजाने प्रभाव टाकलाय. विकास 0700 विराटनगरची संपूर्ण टीम लयमध्ये आणि पूर्णपणे आत्मविश्वासानं अशी बॉलिंग करते आणि बॉलिंगद्वारे कमाल धमाल सगळं काय झालं. लेटकर केलं, चेंडूला पाठवलं सिद्धेशने. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहे. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. एका धावेनिशी धावफलक 17 वरती गेले. 3 विकेटच्या पतनानंतर 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. अगदी जसा खेळ कसा बदल बघा. जो संघ कालच्या दिवसामध्ये टॉप ऑर्डर फॉर्ममध्ये होती ती टॉप ऑर्डर थोडीशी बिखरलेली आहे. असं होतं कधी कधी काय असतं, तुम्ही लीग स्टेजमध्ये चांगली कामगिरी करता, मिडल ऑर्डर तुमची समोर येत नाही, त्यावेळेला ते एक्सपोज होण्याचा धोका देखील असतो, पण ती संधी देखील असते. मयूर मागेला एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धेश पाटील ज्याला मागे संधी नाही. टॅलेंटेड खेळाडू आहेत. आगाशी टीमकडनं भरपूर वेळा आपल्याला या खेळाडूला खेळताना पाहिलंय. योगेश बालेकरचा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा होतोय. अशा वेळेला टार्गेट काय असावं, कारण जसं आपण जातो ना ज्यावेळेला प्लॅन ए प्लॅन बी या दोन्ही गोष्टी असतात. प्लॅन ए विचार केला असता, काल आपण 100 केल्या, 110 केल्या, आज तितक्या करू. सुरुवात खराब आले. प्लॅन बी काय असायला हवा या क्षणी नारंगी फाल्कन 888 संघाचा प्लॅन बिलकुल तयार असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जोपर्यंत प्लॅन नाही आहे तोपर्यंत एक्झिक्युशन सुद्धा तुम्ही तितक्या कॉन्फिडन्स नाही, आत्मविश्वासानिशी नाही करू शकत. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा जाऊ दिले. चेंडूला अतिरिक्त स्वरूपाची धाव येते बघा. आणि तुमच्या मदतीला इथे एक्स्ट्राच्या धावा सुद्धा येत आहेत. एक्स्ट्राच्या रूपाने येणाऱ्या धावा सुद्धा तुम्हाला खूप सारी मदत करणार आहेत. आणि VVPL ओव्हर ही या मॅचमधला खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे 19 धावा धावफलकात लागल्यात. एखादा मोठा फटका जर येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आला आणि त्यानंतर VVPLसाठी हे 2 खेळाडू राहिले तर चांगली सुरुवात बघायला मिळू शकते. चांगला दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की VVPL ओव्हरमध्ये किती रन यायला हव्या आणि ज्यावेळेला VVPL ओव्हर येईल त्यावेळेला खेळपट्टीवरती कोण असतील या दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला गेला होता. पण योगेश बालेकर आयकॉन खेळाडू आहे, कदाचित त्या दिवशी अपेक्षेनुसार नाही खेळू शकला, पण आज त्याला माहिती आहे हा मोठा मॅच आहे, मडा मंच आहे, इथे परफॉर्मन्स करायचं आहे आणि योगेशनं तो आणि त्याच्यासाठी मनोजनं मागचं षटक हाताळले ना, त्याच्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण केलंय, सिच्युएशन त्यानं निर्माण केले. योगेश ऑफस्टमच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरनं खेळ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आतापर्यंत विकास 0700 विराटनगर जसं विचार केला होता किंवा विचारही केला नव्हता अशा चांगल्या परिस्थितीमध्ये चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे. खूप चांगल्या स्थितीमध्ये विकास 0700चा संघ आहे. आता इथं काय प्लॅन असणार आहे म्हणजे जर एका बाजूला आपण बघेल नारंगी फाल्कन 888चा प्लॅन हे फेल ठरलाय, पण यांचा प्लॅन हे कदाचित सुपर सक्सेस ठरलाय आणि त्यामुळे येणाऱ्या या चेंडूवरती किंवा येणाऱ्या 3 षटकामध्ये खूप वेगळा खेळ करून दाखवायला लागणार आहे. यावेळेला फ्लॅट अँड फ्ल्युरियस चेंडूला पाठवला मिडविकेटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. मयूर मांगेलाच्या बॅटमधून होतोय दणदणीत षटकार. पहिल्या एक षटकार पाहिला तर मयूर मांगेलाच्या बॅटमधून हा आखू टप्प्यात थोडीशी लेन छोटी केली होती. योगेश बालेकर नेहमीच आपण लेग कटर म्हणून ज्याला पाहिलं जातं, पण लेन थोडीशी छोटी होती आणि त्या छोट्या लेनवरती थोडंसं क्रीजच्या आतमध्ये गेले आणि चेंडूला पाठवलं मिडविकेट सीमारेषा पार. षटकार 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती दिसते ती 27. प्रोजेक्टेड स्कोर करण रणडेने 9च्या सरसंख्येने केले तर 54 54. टाइम 3 षटकांसाठी बघूया टाइम किती घेतला. 12 मिनिटाचा 12 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलाय 3 ओव्हरसाठी. टायमरवरती सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्या 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत आणि नाही केलं तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. 27 धावा. पण मागील चेंडू म्हणजे मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार काय संकटामधून दिसलेला आशेचा किरण असावा.
संकटामध्ये जसा तुम्ही उल्लेख केला, अगदी म्हणजे हवा असं वाटणारा, ज्यावेळेला आपण इथे बसलो ना थोडंसं गरम होते, ज्यावेळेला हवा आली का थोडंसं बरं वाटतं, तसा अगदी म्हणजे घसाला कोरड पडली, थोडासा घसा सुकलाय, त्यावेळेला पाण्याचा एक घोट घ्यावा, घशाला कोरड पडलेली असताना त्या घशाला जितका आराम मिळतो ना तितका आराम ते षटकारानं मिळाला आहे. हे VVPL ओव्हर आले, पण हाताळण्यासाठी दानेव गावचा अनुभवी खेळाडू, ती जवळपास 2 दशकाहून जास्त काळ जय विश्वकर्माला पाहिले, तो आता गोलंदाजीसाठी सज्ज होतो. स्ट्रायकर एंडला सिद्धेश आहे, ज्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे, आणि जर तो सिद्ध झाला तर VVPLचं स्टेज आहे त्याला प्रसिद्ध करण्यासाठी. ऑफस्टमच्या बाहेर उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, यष्टीच्या पायाला लागून चेंडू गेला, जोपर्यंत गली क्षेत्रामधला क्षेत्ररक्षक येईल पंच इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा. इथे एकता आले की धावा आल्यात, चेंडू नाही आलायत, आणि सर्वात महत्त्वाचं आहे नारंगी फाल्कन 888साठी मयूर मांगेलाचं स्ट्राईकवरती जाणं. एकदम योग्य उल्लेख आपण केलात की मयूर मांगेलाचं स्ट्राईक हेडरती येणं, आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक मयूर स्वतःकडे ठेवणार, स्वाभाविक आहे. आत्तापर्यंत ज्या काही 29 तुम्हाला धावा दिसतात त्याच्यामध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन मयूर मांगेलाच आहे, आणि हे कॉन्ट्रीब्युशन असताना जर का VVPLच्या ओव्हरमध्ये तुम्हाला स्ट्राईक नाही मिळाली तर मात्र त्या विना दुसरं संकट काही असूच शकत नाही आहे. पण पहिल्या चेंडूवरती VVPLचा षटक ज्याच्यामध्ये 10चं टार्गेट आहे, त्याच वेळेला पहिल्या चेंडूवरती चेंडू न ग्राह्य धरता 2 धावा मिळणं म्हणजे बक्षीस मिळाल्यात. बोनसमध्ये बोनस हा वेगळ्या पद्धतीचा. जय विश्वकर्माच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू, आणि जयने या VVPL षटकामध्ये प्रभावित करणारी कामगिरी केली. यावेळेला स्विच इट रिव्हर्स साइड आहे, वा भाई वा. मयूर मांगेला आज नाही शून्य मला, आज नाही मान्य मला आहे, सीधे ठोकणे वाला आहे असं दाखवत असताना एक येतोय मधुर दमदार बहारदार षटकार. जय विश्वकर्माचा बॅक ऑफ द हँड होता, थोडासा लेग कटर होता, चेंडूला पहिलं तर आपल्या जवळ येऊ दिलं, विथ द टर्न केलं, विथ द स्विच इट केलं होतं. त्याला माहिती जबाबदारी फार मोठी आहे, जिम्मेदारी बडी आहे, आणि एकदा का तुम्ही जबाबदारी घेतलं ना की ते जबाबदारीचं ओझं जाणून देऊ नका, ते एन्जॉय करा भाई. जिम्मेदारी वो टॉनिक है ना, एक बार लो तो उम्रभर थकान महसूस नहीं होती. एकदा का तुम्ही जबाबदारी स्वीकारली, जशी जबाबदारी RS ग्रुपनं उचलली, जशी जबाबदारी वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी घेतली ना की या स्पर्धेला यशस्वी करायचं आहे, बहुजन विकास आघाडीची भक्कम साथ या स्पर्धेला लाभली. पण जी जिम्मेदारी RS ग्रुप आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशननं केली, आणि त्याचमुळे कदाचित ही स्पर्धा यशस्वी दिशेनं वाटचाल करते. 35-35 यावेळेला सफल झालंय, अपील केली आहे, आणि चेंडू यावेळेला काय डायरेक्ट हिट नाही, फेकी झाली, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. मग एक अपील जरूर झाली होती, परंतु पंचाने सांगितले की हा चेंडू थोडासा बाहेर निघणारा होता, लेग बायचा इशाराला एक धाव आली आहे. धावा कशाही येवत, धावा येणं गरजेचं आहे, कारण VVPLची ओव्हर आहे. बघा ॲक्शन रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला होता, अँगल बाउंड टाकण्याचा प्रयत्न, चेंडू बलकुल उपच्या यष्टीच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर पिच होणारा चेंडू, त्याचा इम्पॅक्ट बिलकुल आउटसाईड द ऑफस्टम होता, आणि त्यामुळे कदाचित पंचांनी अपील फेटाळली आहे, आणि एक धावून कंप्लीट झाली आहे. 36-3 आतापर्यंत या षटकामध्ये धावा आल्यात 9, आणि अजूनही 4 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. म्हणजेच काय तर VVPL ओव्हरला मोठं करण्याच्या उंबरट्यावरती आहे नारंगी फाल्कन 888ची टीम. त्याच्यामध्ये खास करून मी उल्लेख करेन मयूर मांगेलाचा. एका षटकाराने संपूर्ण दबावाला त्याने रिलीज केलाय, तो एक नव्हे, खरी सुरुवात मागील षटकापासून झाली आहे. जयचा पुढील चेंडू, हो यावेळेला रिव्हर्ससाठी जात होते सिद्धूने सुद्धा अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हती गेले, आली एक धाव. आणि नेहमीच म्हणजे मयूर मांगेलाच्या खेळीला मॅच करण्याचा प्रयत्न करतोय. आपण देखील बघतो ना, कधी कधी आपल्याला जॅकेट दिलं, मग जॅकेटचं मॅचिंग शर्ट घालावं लागतं, पण प्रत्येक वेळेला काही वेळेला क्रॉस कॉम्बिनेशन पण असतं बाबा. क्रॉस कॉम्बिनेशन असलं ना तरीसुद्धा मॅच होतं. एकमेकांना मॅच करणं गरजेचं नाही, मॅचला चालवणं आवश्यक आहे. अशा सामन्याला चालवणं गरजेचं आहे. आता जय विश्वकर्मा देखील तेच करणार, कारण 10 धावा झाल्यात, 3 चेंडूवरती 10 धावा झाल्यात, त्यामुळे पुढच्या 3 चेंडूवरती कमी हानी होईल, कमी धावा जातील याची काळजी जय घेईल, आणि या 10ला 20 कसं करता येईल याचा विचार मयूर मांगेला करणार आहेत. मयूर त्याचा विचार करणार, 10ला 20 करूया, आणि जय विचार करणार 10 झाल्यात, पुढच्या 3 चेंडूवरती 2 धावा, 3 धावा, फार गेल्या तर 4 याचा विचार
जय विश्वकर्मा करतोय. मी म्हटलं ना या 10ला 20 करणार. लहानपणी खेळलोय आपण 10-20 वाला गेम. हा 10ला 20 करणार. डबल ट्रबल वाला गेम आहे. षटकार, सिक्सर. भरपूर सारे मित्र आले आहेत. ऑल इंडिया ओपनचे आयकॉन सुद्धा इथे आलेले आहेत. पण तुम्ही म्हटलात ना रात को खाओ पिओ, इथे दिन को आराम करो. आराम नाही करायचा आहे. आज संडे आहे आणि संडेमध्ये VVPL बघण्यासाठी तुम्हाला या जीवदानी मैदानावरती यायचं आहे, कारण तिथे रंगतदार सामने आता मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 43-43 नेक्स्ट बॉल, त्याला संबंध देण्याचा प्रयत्न, स्टिअर करायचं होतं, स्टिअर करण्यासाठी जात होते आणि जात असताना चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. कोणती धाव येत नाहीये, परंतु तुकाराम सर 14 धावा 15 धावा ज्या काही या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या धावा तितक्या अशा नारंगीसाठी पुरेशा आहेत का? तेही गरज आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण शेवटचा बॉल आहे, शेवटचा 16 आल्यात या ओव्हरमध्ये, 16 आल्यात, 16 धावा आल्या. शेवटचा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, मिड ऑफला फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा. या षटकामध्ये 17 धावा आल्यात. 17 आल्यात म्हणजे 8 ॲड होतील. अजून थोडासा करेक्शन होईल. हे षटक पहिल्यांदा असं पाहिले की नारंगी फाल्कन 888साठी फायदेशीर ठरलेले आहेत. 8 ॲड होतील. 52. 4 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जे गाणं वाजलं होतं ना, रात को खाओ पिओ दिन को आराम करो, हे जेव्हा गाणं बनलं ना, हे जेव्हा गाणं बनलं, कदाचित त्या गायकाला, त्या लिरिक्स लिहिणाऱ्याला माहिती होतं पुढे जाऊन व्हॉट्सअप येणार, फेसबुक येणार, इंस्टाग्राम येणार आणि लोक रातभर जागणार आणि दिवसा आराम करणार, म्हणून ते गाणं वाजलं होतं. आता 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 52-52. को सलाम करो रात को आई आपले व्हिडिओ पण अपलोड करतात, त्याच्यामुळे रात्रभर जागतात आणि दिवसा झोपतात. असं ते गाणं त्या लिरिक्सवाल्याला माहिती होतं का असं काही घडणार आहे पुढे येऊन 3 दशकानंतर, पण त्याने योजलं होतं बाबा असं काय होणार. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 52 आहेत. करंट रन रेट जर पाहिला, या करंट रन रेटने जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला 78 दिसतोय. बिलकुल. एका षटकाच्या अगोदर जर का तुम्ही बघाल तर करंट रन रेट आणि प्रोजेक्टेड रन रेट त्याच्यावरती नजर टाकली होती. 52-53चं ते धावफलक दिसत होतं आणि आता एका षटकानंतर हे धावफलक आता 78 दिसायला लागले. VVPLच्या ओव्हरने केली आहे कमाल. जय विश्वकर्माच्या अगेन्स्ट झाला होता तो हल्ला आणि त्यानंतर 52 3 अशी स्थिती. नारंगी फाल्कनने केला मोठा कमबॅक. पार्टनरशिप बनत चालली आहे. या पहिल्या इनिंगला बळकटी आणण्यासाठी, धावांचा मोठा रथीप रचण्यासाठी जे गरजेचं होतं ते कार्य 2 फलंदाज मैदानात करतात. सिद्धूच्या बॅटवरती तितके चांगल्या रीतीने बॉल आलेले नाही आहेत, परंतु मयूर मांगेलाने उचललेली ती जबाबदारी खूप चांगल्या रीतीने तो निभावतोय आणि 34 धावाचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन या इनिंगमध्ये आहे. नवीन गोलंदाज योगेश भालेकर, आयकॉनच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. आज बँड बाजा मोठ्या प्रमाणात येणार आहेत. नाही, ऑर्डर भरपूर आल्यात. 8 जणांनी 8 बँड बाजा आणल्यात. हो, या वेळेला बाहेर निघून जाणारा चेंडू बॅटची काढा घेऊन सरळ जयच्या हातामध्ये गेला आणि मयूर मांगेला जो घातक ठरत होता त्याला तंबूच्या दिशेने पाठवलं जात आहे. अजून एका विकेटचं बदल. 4थी विकेट. फलंदाज बाद. मयूर मांगेला डिपार्ट्स. मी बँड बाजाचा उल्लेख केला, कारण आज जर पाहिलं ना तर म्हणजे उद्यापासून होळीचा सण होतोय. पहिला पण विकेट बघा, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बाहेरील कडे लागला आणि यष्टीरक्षकांना कुठलीही चूक न करता हा झेल टिपलाय. योगदान देऊन माघारी जरी परतल्यात पण थोडंसं निराशपणानं, खिन्न मनानं केलंय. उद्या होळीचा सण आहे, रंगांची उधळण, सर्वांना त्याचे देखील शुभेच्छा. पण त्याच्या अगोदर कोंबो डावडी असते, आज ते आहेत. काही बँड, काही डीजे त्याच्याकरता पण बुक आहेत, पण ते सोडून प्रेक्षक वर्ग आलाय या VVPLला पाहिला. वसई विराट प्रीमियर लीगच्या दुसऱ्या संस्करणला, दुसऱ्या पर्वाला पाहण्यासाठी आलाय. रोहित पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय आणि एक नारंगी फाल्कन 888साठी
नवीन बाब काय त्यांच्या मिडल ऑर्डरमधील अनेक फलंदाजांना आपण खेळताना आता बघतोय, कारण कालच्या दिवसामध्ये ज्या काही धावा मारल्या तर त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 यांनीच पूर्णपणे मेला लुटला होता. काहींची अर्धशतक आली, काहींची तुफानी पारी आली, दोन्ही आयकॉन क्लिक झाले होते. आता नारंगी इथून विचार करते की येणाऱ्या 2 षटकामध्ये किमान 30 धावा जोडल्या जाव्या, किमान 30 याच्यासाठी, कारण या मैदानावरती 80, 85, 90 या धाव्या तितक्याशा समाधानकारक आहेत. तुमची पहिली स्टेप तीच असावी. ज्या वेळेला तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता त्यावेळेला मोठं धावफलक म्हणजे 100, 125चा ज्या वेळेला तुम्ही विचार करता त्या जर का तुम्हाला दिसून येत नसतील त्यावेळेला 80, 85 किमान या धावा तुम्ही धावफलकात लगावणं ही तुमची प्राथमिकता असणं गरजेचे. नारंगी तेच विचार करते आणि पहिल्या चेंडूत ब्रेक आल्यानंतर रोहित पाटील आता कशा पद्धतीनं खेळ करतो हे बघावं लागणार आहे. सिद्धेश नॉस्ट्रा गेंटवरती आहे, योगेश भालेकर बॉलिंग मार्कवर तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, दुरून लपेटला चेंडूला, चेंडू उंच हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, व्हॉट अ शॉट. क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमीन लगत चाललाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की काल बॅटिंग ऑर्डर खाली आली नव्हती, आज आले. ही संधी आहे तुम्हाला, कदाचित ती ऑपॉर्च्युनिटी काल नाही मिळाली. या संधीचं सोनं करा. आता 18 कॅरेट करा, 22 कॅरेट करा, नाही तर 24 कॅरेट, पण सोनं करायचं आहे या मिळाल्या संधीचं. अर्थातच जसं आपण म्हटलं ना की संधी म्हणजेच काय, VVPL म्हटल्यानंतर सगळ्यांना संधी मिळणार आहे, सगळ्यांना संधी मिळणार आहे. फक्त संधी मिळाल्या त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. आता नाही मिळेल तर निराश होऊ नका, नंतर नाही मिळेल तर निराश होऊ नका, पुन्हा कधीतरी भेटणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कॅपेबल बनावं लागणार आहे, कॅपेबल बनावं लागणार आहे. सिद्धूने यावेळेला चेंडूला स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी चेंडूला अडवला जातो दुसरा धावायचा प्रयत्न, रोहित वेगानं गेलाय. ओहो, चांगलं कॉलिंग, चांगली रनिंग आणि त्यानंतर 2 धावा सहज कंप्लीट केल्यात. फक्त षटकारावरती समाधान मानून चालणार नाहीये. तुम्ही एकाला 2 केलेत तर षटकागणिक 12 धावा बनतात, 2ला 3 केलं तर षटकागणिक 18 धावा म्हणतात. आणि जर का 18च्या सरासरीने 2 षटकं जर का तुम्ही पुढे बघितलीत तर तुम्ही 36च्या आसपास सुद्धा जाऊ शकता. आणि म्हणूनच सिंगल डबलला छोटं समजून चालणार नाहीये. षटकार आल्यानंतर तुम्ही डबल घेतलेत, अगदी चांगलं काम केलं. इथून येणारा पुढील चेंडूवरती एखादा मोठा फटका चांगलं बळ देईल नारंगी फाल्कन ट्रिपल एटला. योग्य फटका खेळलाय, थोडासा मिसटाइम चोक झालाय, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली, त्यांना टिपला झेल, रिलेशनल टिपला झेल आणि फलंदाज डिपार्ट्स, फलंदाज बाद. कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर स्ट्रायकर एंडला कोण असणार याची चर्चा तुम्ही करायला पाहिजे, कारण रोहितनं एक षटकार लगावला होता, त्यानंतर स्ट्रायकर एंडला आले सिद्धेश, फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाल्यात. सध्या धावफलकावरती नजर टाकली तर स्कोर आहे 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 5व्या षटकातील, 5 गडी बाद 61. 5 चेंडूचा खेळ, शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. अमर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अमरला सुद्धा आता ही मोठी संधी आहे. आतापर्यंत नारंगीसाठी केलेला मधल्या फळीतला त्याचा खेळ, त्याने दाखवलेले ते ताकदवर फटके आता या मैदानावरती पेश करण्याची वेळ आली आहे, संधी आली आहे. आणि या संधीचं सोनं कसं करतोय बघावं लागणार आहे. कौतुक करावं लागेल योगेश भालेकरचं, त्याने आतापर्यंत 3 विकेट, 3 गडी बाद केलेत, 21 धावा त्यानं खर्च केल्यात. आयकॉन म्हणून समाधानकारक कामगिरी आहे, तितकी एक्स्ट्राऑर्डिनरी कामगिरी नाही झाली, पण आत्ता या सध्याच्या घडीला या नॉकआउट स्टेजमध्ये परेडच्या सामन्यामध्ये त्यांनी केलेली गोलंदाजी खरोखर कौतुकास्पद आहे. 3 महत्त्वाच्या विकेट त्यानं टिपल्यात. अमोर समोर शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. हो, यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न, बाहेर निघणाऱ्या चेंडूला ब्लाइंडली खेळण्याचा प्रयत्न, हा ब्लाइंडर होता आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे धाव नाही. षटक क्रमांक 5 वर संपलं, 61 धावांवरती धावफलक थांबलंय. 5 गड्यांच्या मोबदल्यात नारंगी फाल्कन ट्रिपल एट. शेवटचा चेंडू बघा, लेग कटर होता,
चेंडूवरती पाहिलं नाही, दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. 5 षटकांचा खेळ संपलाय. धापालकावरती 61. पुढचा मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे. दोन्ही टीमना देखील रेडी राहायचं आहे. तथास्तु ग्रुप आसोळे आणि द ग्रेट मराठा जुचंद्र संघ आपण रेडी राहा. टॉससाठी आपण रेडी राहा. तथास्तु ग्रुप आसोळेचा संघ 2 सामने पहिला जिंकले आणि झालं. आणि द ग्रेट मराठा जुचंद्रचा संघ शेवटचा मॅच द ग्रेटच झाला होता. शेवटच्या बॉलवरचा षटकार ठोकून जुचंद्रचा संघ ज्या सुपर 8 मध्ये पोहोचलाय. या 2 संघांना खेळताना आपण पाहणार आहोत, कारण ही नॉकआउट स्टेज आहे. ऑन टाइम आहेत. बघा 25 मिनिटाच्या आतमध्ये ही 5 षटकं संपलेली आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे बानल्टी वगैरे नसणार आहे. कारण बघा 25 मिनिटं तुम्हाला 5 षटकांसाठी दिलेले आहेत. तुम्ही त्याच्या आतमध्ये तुमचा जो काही खेळ करायचा आहे तो करायचा आहे. तुम्ही जर का 25 मिनिटाच्या 1 मिनिटं जरी वरती जाताय तरी तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. हे सगळ्या संघांसाठी आहे. तथास्तु ग्रुप आचोळे आणि द ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. हो, यावेळचा चेंडू फुलावून टाकण्याचा प्रयत्न मनोजला पाचारण करण्यात आलं. ज्या मनोजने पहिलं षटक दुसरं षटक हाताळत असताना 2 धावा 2 गडी बाद केले होते आणि स्वाभाविक होतं त्याचं येणं स्वाभाविक होतं, कारण त्याने केलेला या मैदानाचा खेळ हा त्याचा आत्मविश्वास वाढवणार ठरला आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास या शेवटच्या षटकामध्ये कामाला येऊ शकतो. तुमचा आत्मविश्वास कामाला आला तरी सुद्धा माझा कमी नाहीये. मी सुद्धा माझी कलात्मकता माझं कौशल्य सगळं काही दाखवण्यासाठी या मैदानावरती आलोय आणि ते दाखवत असताना फॉलोइंग स्वीप स्वेअरलकच्या डोक्यावरून येतोय षटकार. पायावरच्या चेंडूला जसं तुम्ही उल्लेख केला फॉलिंग स्वीप केलाय. मागच्या षटकामध्ये एका गोष्टीचं आश्चर्य आम्हाला जेव्हा वाटलं, ज्यावेळेला रोहितनं 1 षटकार ठोकला होता, स्ट्राईक त्याच्याजवळ असणं गरजेचं होतं, त्यावेळेला ते 2 धावले होते. हे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. आणि यावेळेला स्ट्राईक त्याच्याकडे आलाय आणि जसा स्ट्राईक आला तसं त्यानं स्ट्राईक केलाय. आणि हा असा खेळाडू आहे, म्हणजे अर्नाळीच्या टीमकडनं खेळतो. मोठी स्टारकास्ट अर्नाळीची आहेत. कधी कधी संधी मिळते, कधी मिळत पण नाही. पण आज VVPLच्या मोठ्या स्टेजवरती त्याला संधी मिळाली. फुलटॉस बॉल मिडावच्या डोक्यावरनं खेळायचं होतं. योगेश बालेकर बोसतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि जसा मी रोहितचा उल्लेख करतो ना, तसा मनोजची देखील आहे. देवा पांडे, योगेश बालेकर 2 आयकॉन, 2 अष्टपैलू, 2 बॉलर. जय विश्वकर्मा आहे, पण त्याच्यामध्ये उजवा ठरतोय मनोज, गोकीवरचा खेळाडू. हे फाइंड आहे VVPLचं, ही शोध आहे VVPLची. आणि त्याच्यासाठी कारण आहे मनोजने दाखवलेला तो खेळ. यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू गलीमध्ये निघून चाला. क्षेत्ररक्षक IIT-मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेत असताना काय रनआउट नाही. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय, चेक केलं जाणार आहे हा धावचेत आहे की नाही. आणि अगदी चांगला उल्लेख आपण केला, ज्या वेळेला तुमच्याकडे 3 फ्रंटलाईन आणि चांगले बॉलर आहे, ज्याच्यामध्ये 2 आयकॉनचा समावेश आहे. तुमच्याकडे जय विश्वकर्मा सारखा एक्सपिरियन्स प्लेअर आहे. आणि अशा वेळेला जो 4था बॉलर असतो, मग त्याला तर तो पार्ट टाईम वाटणार किंवा 4थ्या नंबरचा बॉलर वाटणार. आणि अशा वेळेला त्याच्याकडून सरप्राईज करणारी गोलंदाजी होणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ही फाइंड आहे VVPLची. आणि VVPLमध्ये जसे अनेक सारे खेळाडू पुढे येतात ना, त्यापैकी हा मनोज सुद्धा होऊ शकतो, गोगिराचा खेळाडू. आणि खास करून आपण पहिला एकदा हा रनआउट बघूया. डाईव्ह लगावले, शेवटच्या क्षणी डाईव्ह लगावलेले आहेत. आणि ती डाईव्ह लगावलेली असताना बघा, ज्यावेळेला यष्ट्याने चेंडू लागला त्यावेळेला बॅटच्या आत क्रीज इट्स नॉट आउट. शेवटच्या क्षणी जी डाईव्ह लगावली. आणि चला फर्स्ट एड किट कमिटी मेंबर्स पैकी कोणी आहे काय ते व्हॉलेंटियर्स? ते ॲम्ब्युलन्स आहे, तिथून फर्स्ट एड किटची पूर्तता करायची आहे मैदानात. आणि जसा तुम्ही उल्लेख केला मनोजचा, आपण उल्लेख करतोय. आणि मनोजचा उल्लेख करताना आपण जसं सांगितलं VVPLची ती फाइंड आहे. ज्यावेळेला तुमच्याकडे 2 फ्रंटलाईन गोलंदाज जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, त्याच्या जोडल्या जयचा देखील उल्लेख केला होता. आपण एकदा मेगा स्क्रीनवरती फटका बघा. यष्टीचा बाहेरचा चेंडू होता, 2 धावा जलद गतीने पूर्ण केली. शेवटच्या क्षणी जी डाईव्ह लगावली ना बघा, कारण रोहित पाटील अंडरम खेळतात, टर्फ क्रिकेट खेळतात आणि टर्फच्या वेळी टफ क्रिकेट खेळतात नेहमीच, आणि ते दाखवलं होतं. आणि दुसरी गोष्ट अजून आपण चर्चेवरती येतोय, विकास 0700 हा संघ आहे ना, अशाच म्हणजे लाईमलाईटच्या बाहेरच्या खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे इथपर्यंत पोचलाय.
जसा तुम्ही आता मनोजचा उल्लेख करतात तसे अजून 2 खेळाडू, एक विशाल पाटील आणि दुसरा ऋतिक उपाध्याय. ऋतिकनं 2 सामन्यामध्ये केलेली फलंदाजी कदाचित त्याच्यामुळेच हा विकास 0700 संघ या नॉकआउट स्टेजपर्यंत पोहोचलाय. आणि जास्त म्हणजे ज्या वेळेला आपण सगळ्या संघांचा विचार करतो त्याच्यामधून जर का कोणत्या संघामधून जास्त खेळाडू लाईमलाईटमध्ये आले असतील तर तो विकास 0700 आहे. ज्या संघामध्ये खूप मोठी स्टारकास्ट नव्हती, कोणतेही नामचीन चेहरे जास्त नव्हते आणि अशा वेळेला त्यांनी केलेला खेळ हा प्रभावित करणार आहे. आणि सेम गोष्ट नारंगी फाल्कन 888कडे सुद्धा होती. बहुतांश खेळाडू नारंगीतून बिलॉंग करणारे होते, बहुतांश खेळाडू कमी पॉईंट्समध्ये त्यांना मिळालेले होते. ज्यावेळेला त्यांनी धीरज पाटीलसाठी 13,000साठी गेले होते त्यावेळेला त्यांच्यासमोर एक मोठं संकट होतं की बाकी खेळाडूंना कसं घ्यायचं. एक मात्र खेळाडू दीपेश लोखंडे 5,000 पॉईंट्समध्ये घेतला होता आणि त्या व्यतिरिक्त बाकी 2-2 हजारामध्ये त्यांना घ्यावं लागलं. तर मयूर मांगेलाचं आणि त्यावेळेला तिथे बसलेला मॅन्टॉर मॅनेजर सुद्धा मी कौतुक करेन या गोष्टीसाठी. फुल टॉस बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि रोहित पाटील च्या खेळीचा अंत गॉन. थँक्यू डिसे. चला दोन्ही संघ द ग्रेट मराठा जुचंद्र आणि तथास्तु ग्रुप आचोळे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी यायचंय. व्हॉलंटियर्स आपण उर्वरित 4 संघांच्या डगआउटसाठी ची पूर्तता करायची. व्हॉलंटियर्स आपण डगआउटची विभागणी करून द्यायची आहे. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस हा केला जाणार आहे, त्यासाठी दोन्ही कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी या. शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. 71 वरती धावफलक थांबलंय आणि VVPLच्या षटकानंतर जो प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला दिसत होता ना 78, तो 78 कुठेतरी आता नजरेसमोर आलाय. पण त्याच्यासाठी काय करणं गरजेचं असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार जी चर्चा होत होती की 80-85च्या आसपास जाणं गरजेचं आहे. त्याच वेळेला सुरुवातीच्या 3 षटकामध्ये झालेली हाहाकारी, न येणारा त्या धाबा, षटकार चौकारणारा रोखणं, विकेट पडणं, मयूर मांगेलावरचं दडपण वाढणं, मयूर मांगेलाची जबाबदारी वाढणं आणि या साऱ्या गोष्टी झाल्यानंतर स्वाभाविक होतं की ते धावफलक 80च्या पार जाणं डिफिकल्ट होतं, अडचणीचं होतं. आणि अशाच वेळेला जी VVPLची ओव्हर होती ती हिट झाली आणि त्यामुळे आता 71 काही प्रमाणात समाधानकारक स्थिती आहे. शेवटचा चेंडू महत्त्वाचा आहे, बघूयात काय घडतंय. हो, यावेळेला स्कूप काढण्याचा प्रयत्न, अनोखा फटका, इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय, अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु अडवत असताना सुद्धा चेंडू पार होतोय, सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा आणि 4 धाबांनी या इनिंगची होते समाप्ती. 12.50च्या सरासरीने धावा बनल्यात 75. 6 गाड्यांच्या पतनानंतर 76 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते विकास 0700 या संघासमोर नारंगी फाल्कन 888 या संघाकडून. वेलकम बॅक. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट्स वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. ऑर्गनाइज बाय RS ग्रुप अँड वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन, को पार्टनर विथ प्रकृती हॉस्पिटल, RS ग्रुप, विभाग ग्रुप, 10X, पाम इन्फ्रास्ट्रक्चर्स, SBS ग्लोबल स्कूल, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट, ड्रिंक्स पार्टनर रेड क्रश, कोको अँड हेल, पूनम डेव्हलपर्स, AV ग्रुप आणि आमचे सोशल मीडिया सांभाळणाऱ्या जय आणि टीम अर्थात कनेक्ट 10 फिल्म्स. त्याच्या जोडीनं मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्स आहेत. ट्रॉफी स्पॉन्सर्स RS ग्रुप, मेडल स्पॉन्सर वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन, कॅप स्पॉन्सर फ्रॉम विराट ब्रँड आणि 10X यू शूज, 10X टी शर्ट ब्रँड ऑफ सचिन तेंडुलकर.
या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतोय. पुढचा सामना ज्याचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघ त्याला पोचा. तथास्तु ग्रुप आचोळे आणि त्यांच्या समोर असणारे तो द ग्रेट मराठा जूचंद्रचा संघ. आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. चला टॉससाठी यायचं दोन्ही कर्णधार. मला वाटतं द ग्रेट मराठाचा कर्णधार आलाय. तथास्तु ग्रुप आचोळे संघाचा कर्णधार. बघा जे ब्ल्यू जर्सीमध्ये व्हॉलेंटियर्स आहेत त्या सगळ्यांनी व्यासपीठाजवळ यायचंय. स्टेज जवळ या. ब्ल्यू जर्सीमध्ये जे कोणी व्हॉलेंटियर्स आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण स्टेज जवळ यायचंय. तथास्तु ग्रुप आचोळे कर्णधार. बल्ली अंकित या लवकर. आदरणीय सागरजी पाटील यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करण्यासाठी स्टेज समोर यायचे. चला फलंदाज लवकर पाठवा. विकास 0700 लवकरात लवकर मैदानात फलंदाज पाठवायचे आहेत. BBA असा कॉल आणि VVPL आलाय. धन्यवाद सागरजी पाटील. दोघांना शुभेच्छा द्यायच्या आणि आपण स्थानापन्न व्हायचं. बंधू नाणेफेकीचा कौल जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. अंकित तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी तथास्तु ग्रुप आचोळे या संघाला आमंत्रित केलंय. समालोचन कक्षामध्ये उपस्थित दोन्ही समालोचक तयार आहेत या पुढील इनिंगचं धावतो समालोचन सादर करण्यासाठी. त्यामुळे जास्त न वेळ घेता जाऊयात सरळ समालोचन कक्षामध्ये. स्टेट इन विथ DVN लाईव्ह. पुढच्या सामन्याचा टॉस झाला पण या सामन्यामध्ये 75 धावा केल्यात आणि 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी विकास 0700 विराटनगरचा संघ तयार झालाय, सज्ज झालाय आणि त्यांना रोखण्यासाठी नारंगी फाल्कन 888चा संघ देखील झालाय. आता टीमला एकदा मोमेंटम जर पाहिलं तर विराटनगरच्या दिशेने आहेत. आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये कैलास जॉईंट होतील. आपलंही स्वागत आहे वसई विरार प्रीमियर लीगमध्ये. श्री गणेशाला वंदन करून साईबाबाला कुलदेवतेला ग्रामदेवतेला आई जीव मातेला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग आजचा अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक सामना संपला गेलेला आहे. हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तर आई जीवदानी मातेचा उंच असा डोंगर, आई जीवदानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, तुमच्या सगळ्यांची जडलेली नाती, नमन आहे माझे आई जीवदानी माता तुझ्या चरणापाशी. आई जीवदानी माता. आणि बघितलं आज रविवारचा तो दिवस, भरपूर भाविक आई जीवदानी मातेच्या डोंगरावरती दर्शनासाठी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जसं तुम्ही उल्लेख केला आई जीवदानीचा अगदी
विहंगम दृश्य मंदिराचं देखील पाहिलं, त्यांचं देखील दर्शन आपण घेतलं. तसं एक गाणं आहे म्हणजे मंगळवार शुक्रवार खरा आई सवार, रविवारी पण तेवढीच गर्दी असते. रविवारी प्रचंड गर्दी भाविकांची असते. आणि तिच्या गोशीमध्ये बसलेलं हे मैदान आणि त्या मैदानावरती सुरू असलेला वसई विरार प्रीमियर लीगचा हा सोहळा, सीझन 2चा सोहळा. 76 धावांचा पाठलाग करायचा योगेश बाळेकर आणि निलेश सांबरे वालीवचा खेळाडू स्ट्रायकर एंडला. आणि पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. प्रथमेश म्हात्रेचं स्वागत केलंय निलेश सांबरेनं कव्हरच्या डोक्यावरनं. चौकार. VPBL चौकार येतोय आणि चौकाराने निलेश सांबरे 4 वरती पोहोचतोय. ऑन साइडला दिस इज निलेश सांबरे अँड दिस इज अ बॉय फ्रॉम वालिव. इंटेंट दिसून आला पहिल्या 2 चेंडूवरती. उजव्या एसटीच्या बाहेरचा पॉझिटिव्ह अप्रोचनं आणि आक्रमण कोणावरती केलंय? ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश म्हात्रे रायगडवरनं आलाय. पण वालिवचा खेळाडू सांगतोय वालिव सारंग वॉरियर्स मध्ये खेळतोय, तेजल 11 मध्ये खेळतो आणि आज आलोय या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. या अशाच खेळाडूंसाठी, जसा भरतजी मोरे आणि आम्ही चर्चा करतो होतो ना, अशाच खेळाडूंसाठी वसई विरार प्रीमियर लीग आहे आणि अशाच खेळाडूंसाठी बहुजन विकास आघाडी RS ग्रुप वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करते. ऑन साइडला इट इज अ बेगे, इट इज अ मॅक्सिमम अँड इट्स अ 6 year. निलेश सांबरे इज ऑन फायर. बाहेरनं उजव्या एसटीच्या बाहेरनं सगळ्यांच्या नजरा योगेशवरती होत्या. योगेश बालेकर नॉनस्ट्राईक एंडला आहेत आणि स्ट्रायकर एंडला धमाका करतोय. एका पाठोपाठ एक धमाका निलेश सांबरेच्या बॅटमधनं. 4-4-6. अगदी आक्रमण कसं असतं, अटॅक कसा असतो हे पहिल्या षटकामध्ये दाखवून देतोय निलेश सांबरे. अजून एक धमाका. अंपायर पंच इशारा करते ह्यूज. VPBL 6 षटकार. कोणावरती केलंय? प्रथमेश म्हात्रे यांच्यावरती. ऑल इंडिया आयकॉन वरती बघितलं आक्रमण केलंय. 2 चौकार, 2 षटकार, 4 चेंडूमध्ये ते 20 धावा आणि त्या कारणास्तव निलेश सांबरे इज ऑन द फायर इयर. निलेश सांबरेला कोण विसरणार आहे? नवजीवनचं ते मैदान, वालिवचं ते मैदान, वालिव प्रीमियर लीगला कोण विसरणार आहे? नो डाऊट ही इज व्हेरी प्लेअर प्लेइंग ऑन दिस ग्राउंड हियर. हा खाली उल्लेख केला होता सांबरे बंधूंचा, मी उल्लेख केला होता ज्यावेळेला वसंत सांबरे असतील, निलेश सांबरे असतील, ज्या पद्धतीनं ते खेळतात तिन्ही बंधू, त्याच्यामुळे त्यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. कारण वसईच्या क्रिकेटमध्ये असं सांबरे बंधूंचं त्रिकूट आहे. 3 खेळाडू आहेत आणि त्यापैकी आता निलेश सांबरे आपला खेळ दाखवतोय आणि जी संधी मिळाली आहे कदाचित या विकास 0700 मध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय ॲज अ ओपनर, टॉप ऑर्डर बॅट्समन, तो सार्थ ठरवत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, अटला लागला आणि अशा वेळेला डिफ्लेक्शन मोठं असतं त्यामुळे तो कदाचित गॅदर करणं थोडंसं कठीण असतं. 76 धावांचा पाठलाग आहे. पॉझिटिव्ह इंटेंटनं, सकारात्मक दृष्टिकोनातनं सामन्याला सुरुवात केली निलेश सांबरेनं. निलेश 20 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 5 चेंडूचा खेळ संपलाय 21-21. हो, लॉंग ऑन लगोच्या मध्ये काय स्ट्रोक खेळलेत. एका स्क्रीनवरती आपण पाहू शकता प्रथमेश म्हात्रेचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, बिलकुल गेंदबाज के सर के ऊपर से
सारखे उपस्थित स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही मध्ये खेळलाय. त्या लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधला अंतर होतं त्याला कापलंय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती आहेत त्या 25 धावा धापलकावरती आहेत. चांगला सुरुवात केलेत आणि या निलेश सांबरेच्या 24 धावांच्या इनिंगनं काय झालं माहिती आहे का, एक तर धावांचा वेग आलाय, स्पीड आलाय आणि कदाचित योगेश भालेकर ज्यांच्यावरचा पहिल्या 2 षटकामध्ये धावा काढण्याची जी जिम्मेदारी होती किंवा दबाव होता तो दबाव थोडासा कमी झालाय. आता गोलंदाजीमध्ये बदल होतोय. क्रमांक 2 तर षटक आणण्यासाठी काल एक अर्धशतक बनले. कृष्णा सातपुते सारख्या खेळाडूचा विकेट ज्यानं घेतलाय तो दीपेश लोखंडे येतोय. V24च्या टीमकडनं भरपूर खेळलायत, कोपरी टीमकडनं भरपूर क्रिकेट खेळलेत, पण त्याने सांगितले इथे मी वेगळं क्रिकेट खेळतोय, वेगळं एन्जॉय करतोय. दीपेश लोखंडे गोलंदाजीसाठी आलाय, पण आता आव्हान खडतर होऊ लागले ते नारंगी फाल्कन ट्रिपल एट या संघासाठी. एका बाजूने चंदनसर पट्ट्यातील तो खेळाडू म्हणजे बघितला कोपरीकडून बऱ्याच वेळा खेळणारा खेळाडू, जसं तुकाराम यांनी उल्लेख केलं 25 वरती एकही गडी बाद झालेला नाही आहे. योगेश भालेकर यांना फार वेळानंतर स्ट्राईक मिळते. फुल टॉस बॅटवरती घ्यायचा होता, चेंडू बघितला फाईन मध्ये निघून जातोय, डीप मध्ये निघून जातोय, येतोय खणखणीत चौकार. बॅट स्विंग जी बॅट वेगानं ज्या फिरली ना त्याच्यामुळे बॅटला चेंडू लागला, वेग थोडासा मिळाला आणि चेंडू बिहाइंड द विकेट गेला. शॉर्ट पॅडिंगच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलंय चौकार. आता दुधारी तलवार आहे. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ झालाय, पण षटकार किती आले, चौकार किती आले, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 29 धावा धापलकावरती आहेत. 29 बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला होता, पाहिलं, न्याळलं, सोडून दिलं. यष्टीच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. टॉप 8मधनं टॉप 4मध्ये जायचं आहे आणि ज्यावेळेला टॉप 4मध्ये जायचं आहे ना तर टॉप क्लास परफॉर्मन्स तुम्हाला करायचं आहे. हा चेंडू बॅक ऑफ द हँड होता, पडला, थोडासा आत आला, वाटलं होतं बाहेर जाईल पण थोडासा आत आलाय. आणि या टीमसाठी काय पाहिजे माहिती, नारंगी पालकांसाठी जसा चेंडू आत आलाय ना तसा बाबा सामन्यामध्ये देखील त्यांना आत यायचं आहे. आत बाहेरवाला खेळ आहे. दीपेश लोखंडे सज्ज होतोय. हेलिकॉप्टर उडवायचा होता मात्र सज्ज होता धीरज, कोणती चूक करत नाहीये. फुलरलँड डिलिव्हरी होती आणि समोर खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक होते धीरज पाटील, त्यांना टिपला जाईल. विकेट पाहिजे होता तो विकेट आलाय. दीपेशनं मागचा चेंडू जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता, त्याचा फायदा झाला. आता थोडंसं मध्ये गेलं आणि फटका क्लिअर करायचा होता 38 सर्कलला आणि ते करताना योगेश भालेकर माघारी परतले आहेत. रिप्ले बघा, आता हा बाहेर जाणारा चेंडू होता, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉटम हँडचा वापर जरूर झाला. मिडॉनला धीरज पाटील होते, थोडीशी उंच उडी घेतली आणि हा झेल टिपला गेलाय. 1 विकेट जरूर मिळालाय, पण नारंगी फाल्कनसाठी भाई विकेट चाहिए. कैसे, जसं पाहुणे येतात पाहुण्यांचं स्वागत करतो त्यावेळेला आपण पुष्पगुच्छ वापरतो. विकेट चाहिए लेकिन गुच्छे में चाहिए, निरंतर विकेट पाहिजे तर नारंगी येणार. पण चांगला स्टार्ट टीमनं केलाय विराटनगरच्या, त्याचाही फायदा त्यांना होणार. क्रमांक 3चा फलंदाज दाखल होतोय जय विश्वकर्मा. नुसती विकेट नाही आहे तर महत्त्वपूर्ण विकेट घेतले, म्हणजे इम्पॉर्टंट विकेट घेतले. आणि धीरजचा तो हे बघितला आपण, खुशीचा माहोल बघा ज्यावेळेस त्याने झेल घेतला होता, नक्कीच त्याचा आत्मविश्वास वाढला, यात काही शंका नाही आहे. आत्मविश्वासावर महत्वाचा, वेळ महत्वाचा आहे. पंच सांगतात बघा 25 मिनिटं आहेत तुम्हाला 5 षटकांसाठी. जर वेळ गेला खेळही जाईल आणि त्याच्यात उडला शेवटचं षटक ज्यावेळेला हाताला येईल ना त्यावेळेला समजेल की गेलेला वेळ काय देऊन गेलाय, काय करून गेलाय आणि आपल्यासाठी काय घेऊन आलाय. म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये वेळाला फार महत्व आहे. बिल्कुल चर्चा भरपूर करो, चर्चा खूब करो, लेकिन इतना भी मत करो कि भाई समय ज़्यादा खर्चा होगा, क्योंकि ज़्यादा खर्चा होगा मतलब चर्चा होगी तो खर्चा भी ज़्यादा होगा. मिस झाला, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. 1 विकेट गेल्यानंतर आलेला थोडासा मॅचमध्ये थोडासा माहोल बदललाय. चेंडू गेला सर यष्टीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. जय विश्वकर्मा गावदेवी दानीव, भरपूर क्रिकेट दानीवच्या टीमकडनं जयनं खेळले, तो स्ट्राईकवरती आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 29. 1 गडी बाद 29 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चौकार आल्यानंतर स्कोर थांबलाय कारण गडी देखील बाद झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील.
ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड. फुल टॉस बॅटवरती घेतलाय जयने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्सच्या रूपाने येतोय खणखणीत चौकार. फुलटॉस होता, मागे फुलटॉस मिस केला होता. आता ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी ज्युसी फुलटॉस आणि त्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं पाठवलंय चौकारासाठी. जयनं मागच्या चेंडूवरती ते हा प्रयत्न केला होता, पण थोडासा चेंडूच्या रेषेत नव्हते आले. अगदी जागेवरती फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार चौकार. धावा झाल्या धाफलकावरती 33. शेवटचा चेंडू आहे, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 आपण अनुभवत आहेत, पाहतायत. शेवटचा चेंडू ऑन साईडला फाईन खेळायचा होता, खेळलाय फाईन. क्षेत्ररक्षण थोडंसं कमी पडतंय, सिंगल आलंय. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल 34 या धावसंख्येवरती. मागच्या षटकामध्ये धावांचा ओघ जास्त होता, या षटकांमध्ये विचार केला तर 2 चौकार आलेत. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या 34 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिल्लक राहिला आणि 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलेला असताना धावा करायचे ते 42. 24 मध्ये 42. उलटा पुलटावाला खेळ आहे. त्यानंतर सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. जी नॉकआउट स्टेजची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. सेमीफायनल एक असणार आहे, पहिला क्वार्टर फायनल विजेता आणि चौथा क्वार्टर फायनलचा विजेता. त्याच्यामध्ये पहिली सेमीफायनल आहे. पहिली क्वार्टर फायनल जी जिंकले, म्हणजे याच्या अगोदरचा सामना ज्याने जिंकला आहे तो खेळेल चौथ्या क्वार्टर फायनलच्या विनरशी. आणि या चालू सामन्यातील विजेता दुसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना विजेता खेळेल तो तिसरा याच्यानंतरच्या होणाऱ्या क्वार्टर फायनलच्या संघाशी. जे सेमीफायनलचं शेड्यूल आपल्यापर्यंत पोहोचवले जाते. 24 चेंडूमध्ये 42 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. आणि 42 धावांची गरज असताना गोलंदाज येतोय मयूर मांगेला. समोरच्या एंडकडनं निलेश सांबरे 6 चेंडूचा सामना केलाय, 24 धावा त्याच्या नावावरती आहेत. जय विश्वकर्मा 3 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या नावावरती आहेत. फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, गडी बाद. पहिला चेंडू होता उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जयनं केला आणि विकेट प्राप्त केला. मयूरनं विकेट पाहिजे बघा, लांबून खेळलं होतं. बॅट थोडी हातामध्ये फिरली, मिसटाईम स्ट्रोक झाला आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते धीरज पाटील, त्याने टिपलाय झेल. जैसे हमने कहा ना विकेट चाहिए लेकिन गुच्छे में चाहिए. उजव्याशीच्या लांब होता, थोडासा बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पहिला विकेट मयूर मांगेलेनं प्राप्त केलाय आणि त्याच्यासाठी कॅश प्राईज झालंय लागोपाठचे 3 विकेट. हॅट्रिक जर घेतली तर श्री स्पोर्ट्स संग्राम बोलिये यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जर लागोपाठ 3 विकेट आल्या तर संग्राम बोलिये श्री स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहेत. 2 गडी बाद 34 धावा धावफलकावरती आहेत. क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी देवा पांडे आयकॉन खेळाडू आहेत. संतोष भवनकडनं प्रचंड क्रिकेट खेळले आहेत. मागच्या 2 हंगामामध्ये तुफान फॉर्म आहे. देवा सिंग आहे की देवा पांडे आहे? देवा सिंग, कारण दोन्ही सारखेच आहे शरीर. सीधा देवा सिंग आलेत, दोन्ही सारखेच दिसतात. देवा सिंग आले आणि त्यांनी सांगितलं देवा सिंग, सिंग इज किंग, सिक्सर किंग. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. त्याच्या माध्यमातून वारंवार आई जीवदानी मातेची आठवण केली जाते. आज रविवारचा तो शुभ दिवस पाहायला मिळतोय. 40 वरती 2 आणि दोन्ही झेल कोणी पकडलेत? दोन्ही झेल धीरज पाटलांनी पकडलेत. आणि जो फलंदाज येतोय तो फटका खेळेल, चौकार खेळतोय, षटकार खेळतोय. देवा सिंग आले पहिल्या चेंडूवरती षटकार.
हा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं मागे आले होते, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागलाय, जिथे स्टिकर असतं त्या ठिकाणी एक धाव, हे चेंडूवरती पूर्ण प्रयत्न दोन्ही बाजूला चाललाय, कारण टॉप 4 मध्ये जायचं आहे. आणि ज्यावेळेला टॉप 4 मध्ये जायचं आहे तर नॉनस्टॉप खेळायचं आहे, टॉप क्लास खेळायचं आहे. यावेळेला माहिती आहे त्यांना टीमला. निलेश सांबरे पहिल्या 6 चेंडूवरती 24 धावा केल्या होत्या. मागचं षटक तो नॉनस्ट्राईक एंडला उभा होता, तो आता स्ट्रायकर एंडला आलाय निलेश सांबरे. निलेश सांबरे 24 वरती खेळतोय. झेलची संभावना, हा झेल फार महत्वाचा होता. गडी बाद होतोय, परतावं लागतंय निलेश सांबरे यांना. चेंडू होता अक्रॉस द लाईन खेळले, अगदी टर्नच्या विरुद्ध खेळले, अगेन्स्ट द टर्न खेळले. पुन्हा एकदा बॅटच्या उलट्या बाजूला चेंडू लागला आणि कव्हरला धावत धावत जात वेस्टर्न टीमला हा झेल. देवा सिंग एका बाजूला आहेत आणि त्यांना जॉईंट होतात देवा पांडे, आयकॉन खेळाडू, तालुका आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. तो आलाय, चांगली खेळी, 24 धावांची खेळी साकारून निलेश सांबरे परत. त्याला कारणही होतं, कारण मागचा पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केल्यानंतर तो नॉनस्ट्राईक एंडला उभा होता. थोडीशी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता भंग पावली आणि त्यानंतर विकेट प्राप्त झालाय. गाणं लागलं होतं दहीहंडीचं, त्याला कारण होतं, कारण एक कार्यक्रम झाला होता क्षितिजोत्सव, त्यावेळेला नारंगी फाल्कन 888 हा तिथे एक दहीहंडीचा संघ खेळला होता आणि त्याच नावाने आता नारंगी फाल्कन 888 खेळतोय. आता तिथेच कामगिरी उजवी होती, थरावरती थर लावले होते, पण आता काय माहिती का, एक एक पायरी तुम्हाला वर जायचं आहे आणि तुमच्या समोर आव्हान कडतर आहे. एक एक धाव फार महत्वाचे, एक एक क्षण फार महत्वाचा आहे. वाट बघितली चेंडूची, नंतर टॅप करण्याचा प्रयत्न केला, जो गॅप होता जो कव्हर पॉईंटच्या मधून ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडंसं मागे गेलं, पहिला वाटलं फ्रंटफूटवरती जातील, त्यानंतर बॅकफूटवरती जाण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या चेंडूला या षटकामध्ये पाहिलं तर 2 विकेट प्राप्त केलेत मयूरचा. हा चेंडू बघा ऑफस्टम्पच्या बाहेर होता, थोडंसं लांबून खेळलं होतं, चेंडूला शफल केलं होतं, उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन तुम्ही शफल केलं होतं, हे देखील पाहिलं. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. आता स्लोअर 1 होता, कल्पकता दाखवलेली आहेत, त्याने व्हरायटी दाखवली आहे, थोडीशी विविधता दाखवली, वैविध्यता मयूरने दाखवली आहेत. या षटकामध्ये 7 धावा खर्च करताना 2 महत्त्वाचे विकेट त्यांना प्राप्त केले आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावा दाबलकवरती 41, पाठलाग 76चा आहे, 18 चेंडूचा खेळ आहे, 35ची आवश्यकता आहे. हा शेवटचा बॉल होता, लांब ठेवला होता, 18 बॉल 35 आहेत, पण हा VVPL चा ओव्हर येतोय, त्याच्यामुळे तेही महत्त्वाचं असणार आहे या सामन्यामध्ये. चला VVPL ओव्हर आहे, म्हणजे ज्या पद्धतीने पहिल्या फार पूर्वी जर पाहिलं तर मुंबईमध्ये गिरण्या होत्या, गिरण्या भोंगा वाजायचं, पण बाबा गिरणीवाला नहीं है, हा भाई गिरना नहीं चाहिए, इसके लिए ये तो गिरणीवाला होता, लेकिन इस ओव्हर में स्कोरबोर्ड गिरना नहीं चाहिए. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला भाई उतना चढना भी नहीं चाहिए. या चढ उताराचा खेळ आहे, चढ उताराचा खेळ आहे. 18 मध्ये 35 आहेत आणि असा 35 पाहिलं तर 40 जीवनामध्ये काठावर पास असतो, पण इथे जर 18 मध्ये 35 केल्या विकास 0700 विराटनगरच्या संघानं तर ते फुल पास होतील, आणि 18 मध्ये 35 नाही करून दिल्या तर मात्र नारंगी फाल्कन 888चा संघ इथे पुढे जाईल. आणि भरपूर चेंजेस पाहिलेत या वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. हे षटक जे गेम चेंजर ओव्हर आहेत, या सामन्याला कलाटणी देणारं षटक प्रत्येक वेळा घडले, तसं षटक हाताळण्यासाठी धीरज पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकरला फलंदाज देवा सिंग, नॉन स्ट्राईक एंडला देवा पांडे. हे दोन्ही देवा, म्हणजे ज्यावेळेस मेमन सिसीच्या जोडीला बघितला 5वा सामना झाला होता ना, त्यावेळेस इम्पॉर्टंट रोल होता या दोन्ही खेळाडूंचा. धीरज पाटील सज्ज होतोय. ऑफ साईडला प्रथमेश मात्रे जिथपर्यंत कव्हर करतोय, एक धाव आरामाने पूर्ण केली जाते. सिंगल्स आर कॉल द लाईफ लाईन ऑफ द क्रिकेट. तर लाईफ लाईनचा उपयोग केला जातोय. चला लाईफ लाईन आहे, जसं मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन आहे, प्रत्येक मिनिटाला 5-5 मिनिटाला धावणारी ती लोकल. टाईम टेबल महत्त्वाचं असतं, त्या टाईम टेबल पाळायचं आहे. तसा हा मॅच आहे, टाईमवरती यायचं आहे, टेबलवरती यायचं आहे, टाईमवरती यायचं आहे.
आकुटप्याचा चेंडू देवा पांडे भाई, जसा चुलबुल पांडे असतो ना तसा देवा पांडे आहे, त्याच्या बॅटमधनं सिक्सर. देवा ते गाणं वाजल्यावर तर देवा व देवा गणपती देवाने या मैदानावरती संतोष भुवनचे 2 देवा. ऑफस्टमच्या बाहेर त्याच्या नव्हतं, कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, ड्राईव्ह सुपर, प्लेसमेंट परफेक्ट. देवा भाई कमाल का स्ट्रोक था. ऑफस्टमच्या बाहेर प्लेसमेंट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, कव्हरला क्षेत्ररक्षक, त्याला भेदणारा हा दणदणीत खणखणीत VVPL चौकार. एक षटकार एक चौकार आतापर्यंत बघितलाय. धावसंख्या 52 वरती पाहायला मिळते. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. VVPL ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. फ्लिक केलाय, क्लिक केलाय आणि स्कोर बोर्डमध्ये आता मात्र स्कोरवर नाही बघितला आपण, स्कोर टिक केलाय. चौकार येतोय. सुरू आहे. काय स्पर्धा सुरू आहे त्याचं कारण पहिला सामना 100 पार करणारा तो देखील चेस झाला. दुसरा सामना देखील अप्रतिम पाहायला मिळतोय. आतापर्यंत 56 धावा झाल्यात. 56 धावा नाही झाल्यात. या ओव्हरमध्ये किती झाल्यात त्या बघा. या ओव्हरमध्ये 15 धावा झाल्यात. म्हणजे आता जर कॅल्क्युलेशन केलं ना तर आता 7 ॲड झाल्यात. म्हणजे ते 18-35चं समीकरण होतं ना त्याच्यातल्या जवळपास 20-22 आताच झाल्यात. 20-22 झाल्यात. हा फटका खेळलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत रोहित येतील, जेल टिपतील. देवा आपलं काम करत होते, थोडंसं अधुरं राहिले काम, पण विकेट आलाय. फलंदाज बाद. आपल्याला पडद्यावरचे ते पिक्चर आठवतील यात काही शंका नाहीये. अगेन्स्ट द विन हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो खेळत असताना देवा पांडेला परतावं लागले पॅव्हलिनच्या दिशेनं. चला न्यू बॅट्समन लवकर या. पंच दोन्ही खेळाडूंचा टाइम काउंट करतात. चांगली फलंदाजी देवा पांडेची. अगदी छोटी कॅमिओ, छोटा म्हणजे 14 धावांची खेळी आल्यात, पण त्या 14 धावा आल्यात कोणत्या ओव्हरमध्ये ते महत्त्वाचं आहे. ते VVPL ओव्हरमध्ये आल्यात ते महत्त्वाचं आहे सगळ्यांना. जसं आपण नेहमी सांगतो ना बाबा, तुम्ही येता ते टाईम महत्त्वाचं, वेळ महत्त्वाची आहे. आल्यात कोणत्या वेळेला ते महत्त्वाचं आहे. कारण ते 14 आहे ना ते 20 सारखे आहेत. त्या 14-20 सारख्या धावा आहेत. आता क्रमांक 6 वरती बॅटिंगसाठी विशाल पाटील मारामलपाडा गावचा हा खेळाडू आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ आपण पहा. ज्यावेळेला जर आपण जर पाहिलं तर अगदी अंडर प्रेशर होता संघ. त्यावेळेला 2 यंगस्टर 2 खेळाडू समोर आले ते विशाल पाटील आणि ऋतिक उपाध्याय. या दोघांचा खेळ पाहिला होता. त्यापैकी आता विशाल पाटील सज्ज होतो स्ट्रायकरला. स्कोरबोर्ड आहे 56 56 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली आठवण, कारण त्या दिवशी बघितला शेवटच्या विकेटपर्यंत तो सामना गेला होता. 10व्या विकेटपर्यंत तो सामना गेला होता. धीरज पाटील फुल टॉस चेंडू. रोहित जणू काय वाटलं होतं त्या दिवसासारखं करामत करेल का, परंतु नो. इट्स अ 6 इयर षटकार. थर्ड अंपायरसाठी कॉल आहे. या ओव्हरमध्ये रन किती आल्यात. आता तर पहिला 15 आल्या होत्या. आता एक सिक्सर आलाय. 21 तार आल्या, पण अजून थर्ड अंपायर चेक करतात ना. त्याच्यामुळे किती रन पाहिजे होते. 18 मध्ये 35 पाहिजे होत्या. म्हणजे आता जर पाहिलं तर जवळपास 21 रन आल्यात. म्हणजे 10 तयार झाल्यात, म्हणजे 31 तर आल्यातच. जर नो बॉल आला तर अजून एक वाढेल.
Bahujan Vikas Agadi present Vasai Virar Premier League 2026 Season 2 organized by RS Group and Vasai Virar Underarm Box Cricket Association, co-partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, SBS Global School, Institute of Hotel and Tourism Management, AV Pearl, 10XU, Palm Infrastructures, Poonam Developers, Next Gen Enterprises, Namo Sports, Drinks Partner Red Crush and Coco, Drinks Partner Hell Energy Drink. Man of the match sponsors, trophy sponsors, RS Group, medal sponsor, Vasai Virar, Underarm Box Cricket Association, cap sponsor, Virat brand, 10X shoes and 10X U t-shirts, sponsors, brand of Sachin Tendulkar. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करताय मेगा स्क्रीनवरती बघा. चेंडू ज्या वेळेला फेस केला त्यावेळेला फलंदाज आपल्या क्रीजमध्ये आहेत. चेंडू किती वर आहे किती खाली आहे, ज्यावेळेला चेंडू बॅटला लागला त्यावेळेला बॉडी पोझिशन काय फलंदाजी आणि इशारा लाईट्स नो बॉल. याचा अर्थ आता स्कोरबोर्ड जो दाखवतोय ना आपल्याला 63 दाखवतोय, मग या ओव्हरमध्ये 22 आल्यात, म्हणजे 11 जर ॲड केल्या ना तर कदाचित हा 70 वर होतील. नो बॉल फ्रीडचा 2, म्हणजे असं बघायला गेलं तर अजून 13 पाहिजे, पण त्याच्यातल्या जवळपास 11 ते ॲड होणार आहेत. एक मोठं षटक पाहायला मिळतंय. जेल होईल का? गडी बाद मात्र नाही. इथे नो बॉल होता, मगाशी फ्री हिट होती, त्या कारणाचं गडी बाद होणार नाहीये. चला आता कॅल्क्युलेशन करूया. या षटकामध्ये आल्या 23 धावा, याचा अर्थ 11 ॲड होतील म्हणजे 34. 18 मध्ये 35 पाहिजे होत्या, आता 12 मध्ये करायचे फक्त 1 धाव, फक्त 1 धाव करायची आहेत. 12 मध्ये 1 धावाची गरज आहे. बघितल्या होत्या शेवटच्या सामन्यामध्ये, मात्र इथे बघितलं आपण 12-1 असं समीकरण. 2 चेंडूवरती 25 धावा बघितल्या. तो मॅच संपला तो 2 चेंडूवरती संपला होता, आणि आज VBPL ओव्हरमध्ये 46 धावा पाहिल्यात, 46 त्या ॲड करून. फक्त 1 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी आहे. हलकीशी 2 डीजे मास्टर आणि येऊया VBPL सीझन 2. वसई विरार प्रीमियर लीग गाजते पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील गाजते, अशी आपल्याला मोठी स्पर्धा पाहायला मिळते. ग्रेट टुर्नामेंट ऑन द ग्राउंड ऑफ जीवदानी. सामना जिंकलाय विराटनगर या संघाने. अभिनंदन. जसा आनंद चेहऱ्यावरती येतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच
रंगलेला असा सामना आपण पाहिला आणि तो सामना जिंकलाय तो टीम विकास 0700 विराटनगरच्या संघानं. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर आपण पाहिला तर दोन्ही देवांची कामगिरी चांगली होती. योगेश बालेकरचा अष्टपैलू खेळ पाहिला, हालाकी बॅटिंगमध्ये जास्त काही करू शकले नाही. 3 विकेट त्याच्या